हॅलो एव्हरीबडी, कशा आहात? तर आज होता एका मैत्रिणीचा बर्थडे, म्हणजे त्या नेबर पण आहेत आणि एक चांगली फ्रेंड पण बिल्डिंगमधल्याच. तर मी निशाच लाईफ अँड व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मला वाटलं त्यांच्यासाठी जरा घरी केक बनवूया. तसा मी कधी केक ट्राय केला नव्हता, पण यूट्यूबवर पाहून करायला घेतला. घरात जेवढं सामान आहे तेवढ्या सामानात म्हटलं करून टाकू. तर पहिल्यांदा 1 वाटी मैदा चाळून घेतला. त्याच वाटीत अर्ध्याच्या वर साखर घेतली. थोडे वेलदोडे घेऊन दोन्ही एकत्र मिक्सरमध्ये बारीक केले. तेही चाळून मग मैद्यामध्ये घातले. तर एका पातेल्यात दोन्ही एकत्र करून त्यामध्ये चिमूटभर मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, थोडा सोडा, नंतर त्यामध्ये 2 चमचे फ्रेश तेल घालून चांगले मिक्स केले. नंतर दूध घालून एकसारखं छान पेटवून घेतलं. बघा, मस्त बॅटर तयार झाले. तोपर्यंत मी गॅसवर मोठे पातेले गरम करायला ठेवले होते. त्यात थोडेसे मीठ घालून आपण डायरेक्ट विकत पण आणू शकतो केक, पण कसं आपण स्वतःच्या हाताने केलेलं कोणासाठी तरी ते जरा त्याची चव ही वेगळीच असते आणि मला आवडतं पण करायला हे असं. तर बघा, एका भांड्याला तेल लावून त्यावर थोडासा मैदा भुरभरला आणि मग त्यामध्ये तयार बॅटर घातले आणि थोडंसं टॅप करून बेक करायला अर्धा तासासाठी ठेवले. तर बघा, मग खूप छान मस्त केक तयार झाला. बाहेर काढून मग थंड करायला ठेवला. त्यानंतर मग सगळं आवरून खाली शॉपमध्ये गेले. तर माझं काम करायला घेतलं. तर आज बघा, हा बोटनेक ब्लाऊज शिवला आहे. पुढून पॅक गळा आणि पाठीमागून बॅक हुक होती. तर छान वाटत होता. मग 5 वाजल्या होत्या बघा. मी मैत्रिणींना खाली शॉपमध्ये सांगितलंच होतं की या म्हणून सर्वांनी खाली 5:30 वाजता किंवा 6 वाजता. तर त्या सर्व आल्या होत्या. तर ह्या ताई बघा, ह्या म्हणजे बिल्डिंगमधल्याच आहेत सर्व. तर मग ह्या ताई अकॅडमीमध्ये टीचर आहेत. तर त्या पण आल्या. तर त्यांनी गळ्यातलं आणलं होतं त्यांच्यासाठी. तर त्या दाखवत होत्या. मग दुसरी सगळेजण विचारत होते की बाबा कितीला आणलं काय. तर त्या सांगत होत्या. तर मग एका मैत्रिणीला घडी मोडण्यासाठी बघा त्यांनी घालायला दिले. त्यामुळे होते की तुम्ही पण घाला, आजीला देते, तर उद्या अजून कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर मग नंतर बघा, बर्थडे घरलं म्हणते आता मी यांना. तर त्यासुद्धा आल्या. तर मग त्या टेक्स्टाईलला जातात कामासाठी. तर कामावरून डायरेक्ट त्या घरी शॉपमध्येच आल्या. तर सगळ्या म्हणजे वर्किंग वुमेनच आहेत, पण त्यातून पण थोडा वेळ आणि आम्ही एकमेकींसाठी काढतोच. आणि माझे शॉप बिल्डिंगच्या खालीच आहे ना, त्यामुळे मग तिथे सगळे एकत्र येतात. कामावरून आल्या तरी घरी जाताना त्यांची इथे एक चक्कर असतेच. मला भेटून माझ्याशी बोलून त्या मगच जातात. तर मग त्यांनी सगळ्यांनी मग त्यांना विश केलं. कसं असतं ना, आपणच आपल्या सर्वांचा म्हणजे एकमेकींचा रिस्पेक्ट केला पाहिजे आपण. तर मग केक कटिंग केलं बघा. त्यांना केक भरवला. त्यानंतर बघा, त्यांनी मस्तपैकी येतानाच छान गरम गरम वडापाव घेऊन आल्या होत्या. मस्तपैकी वडापावावर ताव मारला आणि नंतर मग गप्पा मारत बसलं. तर मग आता उरलेला केक त्या एका ताईंना म्हटलं जा घेऊन तुमच्या मुलांसाठी. तर ठीक आहे. मग कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर भेटूया अशाच अजून नवीन छान व्हिडिओत. तोपर्यंत बाय.